जय शिवराय मित्रांनो, तुम्ही जर अद्याप किंवा तुमच्या घरातील कोणीही जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांनी अद्याप मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना यासाठी अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर अर्ज भरायला सांगा. कारण या योजनेला सुरुवात झालेली आहे आणि त्याची पहिली गाडी तीर्थदर्शनासाठी थेट पहिली सुरुवातीलाच अयोध्येला राम मंदिर दर्शनाला गेलेली आहे. याची सुरुवात झालेली आहे, या योजनेचं उद्घाटन झालेलं आहे. पहिली ट्रिप कोल्हापूरपासून निघालेली आहे. यामध्ये खूप लोक ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, आजी आजोबा आहेत, ते या यात्रेसाठी तीर्थदर्शन योजनेसाठी या योजनेअंतर्गत निघालेले आहेत, गेलेले आहेत. त्यांची ट्रिप गेलेली आहे, त्यांची गाडी गेलेली आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. त्यामुळे आता तुम्ही जर यासाठी किंवा तुमच्या घरातील जे कोण ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल, अशांसाठी ही योजना आहे. तर या योजनेसाठी अर्ज भरा आणि तुम्हाला ज्या क्षेत्राला भेट द्यायची, तीर्थस्थळ पाहायचं या तुमची इच्छा आहे, तिथं जाऊ शकलं नाही, तिथं जाण्यासाठी तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला तिथं मोफत जाणं, तुम्हाला या योजनेअंतर्गत जाण्याची सोय केली जात आहे. तर लवकरात लवकर अर्ज भरा. याची पहिली ट्रिप आता गेलेली आहे, निघालेली आहे. लवकरच ते अयोध्येला राम मंदिरात पोहोचणार आहे. याचं काल उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. वडीलधाऱ्यांच्या आयुष्यात आनंद समाधानाचे क्षण आणण्यासाठी ही योजना असून याचा शुभारंभ दक्षिण काशी आणि अंबाबाईच्या करवीर नगरीतून होत असल्याचा मनापासून आनंद आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणलेलं आहे. कोल्हापूरमध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्याची गाडी निघालेली आहे. आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजश्री शाहू महाराजांनाही मुख्यमंत्र्यांनी विनम्र आवाहन केलेलं आहे. शुभारंभाच्या गाडीमुळे प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची संधी यात्रेकरूंना मिळाली आहे. यामध्ये सर्व सहभागी सर्व ज्येष्ठांचे अभिनंदन व त्यांना शुभेच्छा, असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हणलेले आहेत. याचे फोटो तुम्ही बघू शकता. आता ही ट्रिप अयोध्येला रवाना झालेली आहे. यावेळेस अनेक लोक होते तिथं. जवळजवळ बघा, या गाडीने कोल्हापुरातून जवळजवळ 800 ज्येष्ठ तीर्थयात्री मार्गस्थ झालेले आहेत. पहिली गाडी कोल्हापुरातून रवाना झालेली आहे आणि हे पहिली गाडी कोल्हापुरातून रवाना होणं हे माझं मोठं भाग्य आहे, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हणलेलं आहे. तर गाडी आता सुरू झालेली निघालेली आहे. गाडीतील लोकांनीही आनंद व्यक्त केलेला आहे, ज्येष्ठ नागरिकांनी, ते सुद्धा खुश आहेत. तिथं या गाडीमध्ये खाण्याची पिण्याची सर्व सोय आहे, सर्व मोफत आहे, अशी योजना आहे. तर या योजनेसाठी ज्यांनी अर्ज भरला नसेल, पात्र असाल तुम्ही, तर लवकरात लवकर अर्ज भरा, जेणेकरून तुम्ही तुमच्या आवडत्या तीर्थक्षेत्राला भेट देऊ शकता. या तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं या योजनेअंतर्गत. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल, लाभ होईल. कारण गोरगरिबां जनतेसाठी ही योजना आहे. ज्या लोकांना आपल्या परिस्थितीमुळे मोठ्या तीर्थक्षेत्रांना देवाला जाता येत नाही, त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेमार्फत आता सर्व गोरगरीब लोक आपल्याला आवडते, ज्या मनात इच्छा आहे, जे स्वप्न आहे, त्या दर्शनाला जायचं, त्या देवाला जायचं, देवाचं दर्शन घेण्यासाठी या तीर्थाला जायचं, तर अशा तीर्थाला तुम्ही आता जाऊ शकणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज भरा. तिथं सविस्तर अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे. अर्ज कसा भरायचा, कुठे भरायचा, या संदर्भात सविस्तर माहिती आपण याच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे, तिथं तुम्ही पाहू शकता. सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि सर्वांना अर्ज भरायला सांगा. सर्व ज्येष्ठ नागरिकांचं, म्हाताऱ्या कोताऱ्यांचं, त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले. मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे साहेबांनी आमची तीर्थदर्शनासाठी अयोध्येला निवड केली आणि तो लाभ आम्हाला मिळाला आहे. आम्ही आता या तीर्थदर्शन गाडीनं अयोध्येला जाणार. 3 दिवस मार्ग करमून आम्ही रामाचं दर्शन घेऊन परत तिथनं फिरणार. 6 तारखेला परत आमच्या गावी येणार आणि आमची खाण्यापिण्याची, चहा पाण्या, नाश्ता, जेवण ही सगळी आमची व्यवस्था शासनामार्फत केलेली आहे साहेबांनी. आम्ही पूर्ण त्यांचा आभारी आहे. जय श्रीराम. निघालो अयोध्येला. आमचा नंबर नशिबानं भाग्यानं बसलेला आहे. आम्ही इतकी सगळी निघाले आहोत. आम्हाला सगळी व्यवस्थित सोय, मुख्यमंत्र्यांची योजना आम्हाला भेटली आणि त्या हेनं आम्ही जात आहोत. आमचं जेवण खाणं सगळी संपूर्ण सेवा, दवा पाणी सगळं मुख्यमंत्र्यांची सेवा आहे. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद. आम्ही मुख्यमंत्री योजना
अयोध्येला आम्ही जात आहोत तरी महाराष्ट्र शासनाचे आभारच मानतो. आम्ही तीर्थयात्रेसाठी चाललेले आहे. आमची सेवा, चहा पाणी, नाश्ता, राहण्याची सोय चांगली सगळी केलेली आहे. 6 दिवस. धन्यवाद. आम्ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन या योजनेत अयोध्येला निघालेलो आहे. तिथून काय तिथे दर्शन मिळालं ते आम्हाला मोफत सर्व जेवणाची सोय, पाणी हे सर्व भेटणार आहे. मुख्यमंत्री योजनेमध्ये आम्ही बसलेलो आहे. लॅटरी लागलेले आहे. आम्ही श्रीराम अयोध्येला निघालो. रेल्वेचे केलेले आहे, जेवणाचे केलेले आहे, सगळी खोलीची हिची व्यवस्था केलेली आहे, पाण्यासकट व्यवस्था केलेली आहे. अगर मुख्यमंत्री दर्शन योजनेतून माझं अयोध्येला नाव बसलेलं आहे. त्या संदर्भात मी आता रेल्वेमध्ये बसून चाललेलो आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्रीचे मी आभार मानतो. आहे सगळं खाण्यापिणे व्यवस्थित चालू आहे. कसा जागा मिळालेली आहे. आमची काही अडचण नाही. आभार मानावे तेवढे कमीच आहे. अयोध्या दर्शनासाठी मोफत सोय मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी सेवा चालू केल्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री साहेबांचं हार्दिक अभिनंदन. आणि अयोध्येला मंदिरला माझे नशिबान मिळाल्यामुळं मला आशीर्वाद असू दे.